अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, हा अधिक महिना आहे. तर अधिक महिना सुरू होणे 15-20 दिवस झालेले आहेत. तर राहिलेल्या ज्या दिवसात आपल्याला काही सेवा करायची आहेत, तर आपल्याला ह्या राहिलेल्या दिवसांमध्ये आपण नदीला सुद्धा वाण द्यायची आहे. नदीला म्हणजे गंगेला वाण द्यायची आहे. तर आपल्याला गंगेला वाण कसे द्यायचे? काय वाणात काय द्यायचे? हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, ह्या महिन्यामध्ये आपण म्हणजे अधिक मास म्हणतो, धोंड्याचा महिना म्हणतो, हे पुण्य काळ आहे. तर हा पुण्यवान महिना आहे. तर ह्या महिन्यामध्ये आपण जितक्या काही सेवा करू, तितकं आपल्याला ज्या सेवेचं आपल्याला पुण्य फळ प्राप्त होत असतं आणि अधिक महिन्यामध्ये अधिक पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. तर तुम्ही छोटी सेवा असू द्या, मोठी सेवा असू द्या, पण आवर्जून सेवा करा. 5 मिनिटाची, 10 मिनिटाची जे नामस्मरणाची सेवा आहे, ती सुद्धा तुम्ही हे महिनाभर तर पूर्ण करायचीच आहे सेवा तुम्हाला. कारण ही सेवा छोटी जरी असेल, तर आपल्याला याचं फळ पूर्ण एका महिन्याचं फळ पूर्ण प्राप्त होत असतं. त्यामुळे आपल्या मनामध्ये अशी एक छोटी सेवा आहे म्हणून असं काही वाटू द्यायचं नाही, की आपल्याला जी वेळ मिळेल त्या वेळेत आपण नामस्मरण करायचं आहे. भगवान हरिविष्णू आणि माता लक्ष्मी आपले नामस्मरण केल्याने आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करतात आणि आपल्या घरामध्ये सुद्धा सकारात्मक वातावरण तयार होते. नेहमी आपल्या मुखामध्ये नामस्मरण चालू असलं तर आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे ती सुद्धा निघून जाते, नकारात्मक शक्ती निघून जाते. त्यामुळे आपल्या नेहमी आपल्या मुखामध्ये नामस्मरण म्हणजे गुरुचं असू द्या, स्वामी समर्थ असू द्या, जे काही तुम्हाला वाटते ते तुम्ही जप करायचा आहे. आणि अखंड जप केल्याने आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार होते आणि आपल्यावर म्हणजे कृपाछत्र तयार होते. तर जे काही आपल्या घरामध्ये कृपाछत्र झाले, त्यामुळे आपल्याला जे काही संकट येणार असतील ते सुद्धा आपले निवारण होत असतात आणि गुरु सुद्धा आपले पाठबळ आपलं पक्क ठेवतात. त्यामुळे आपण गुरुचं सुद्धा आपल्याला नामस्मरण करायचं आहे. कारण आपल्याला गुरुला विसरून चालणार नाही. तर गुरुचं पाठबळ असणं आवश्यक आहे. भगवान हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं सुद्धा आपल्याला नामस्मरण करायचं आहे. तुम्हाला जितकं नामस्मरण करता येईल तितकं तुम्ही घरात करायचं. कारण जितकं घरात तुम्ही करताल तितकं सकारात्मक वातावरण तयार होतं आणि आपली जपाची संख्या म्हणजे जास्त पटीने तयार होते आणि आपले एक सुरक्षा कवच तयार होते. त्यामुळे जितकं घरात तुम्ही मेंबर असताल तितक्या मेंबरनी जरी नामस्मरण केलं तरी खूप चांगलं. आणि सामूहिक जर केलं तर त्यापेक्षाही चांगलं. सामूहिक जर तुम्ही तुमच्या घरी ठेवून नामस्मरण केलं, स्तोत्रपठण केलं, तर त्याचे फळ आपल्याला अधिक पटीने मिळत असतात. तर आपल्याला ह्या काही सेवा ह्या महिन्यामध्ये म्हणजे ह्या राहिलेल्या दिवसांमध्ये आवर्जून आपल्याला करायच्या आहेत. तर तुम्ही ह्या अधिक महिन्यामध्ये तुम्ही गंगेला सुद्धा वाण द्यायचं आहे. जसं आपण देवाला देतो, गाईला देतो दान, तसं वाण वगैरे तर तसं आपल्याला गंगेला सुद्धा वाण द्यायचं आहे. तर गंगेला वाण देताना काय करायचं आहे? तर गंगेला वाण देताना आपल्याला जर आपल्याकडे असं गंगा जल तर आपण घरी स्नान करून वगैरे जायचं. म्हणजे तिथं जर तुम्ही करू शकत असाल तर चांगलंच आहे. पण जर नसेल तुमच्या ह्याच्यात तर तुम्ही गंगाजल घरी हे करून तुम्ही स्नान करायचं आहे. नंतर गंगेच्या पूजेला जायचं आहे. तर गोमातेची पूजा करून आपल्याला गंगेची पण पूजा करायची आहे. तर पहिले गोमातेला, देवाला वाण द्यायचं आहे. नंतर मग गंगेला वाण द्यायचं आहे. तर गंगेला वाण देताना आपल्याला एक ताट घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे जे काही तुम्ही 33 वस्तू ठेवणार आहेत, ती वस्तू ठेवायची आहे. वस्त्रमाळ, हळदी-कुंकू, अक्षदा, धूप-दीप हे सगळं ठेवायचं आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्याला एखादी साडी म्हणा गंगेला आपल्याला द्यायची आहे. तर आपल्याला अर्पण करायची आहे. तर आपल्याला म्हणजे गंगे मातेची पहिले हळदी-कुंकू लावून आपल्याला ओटी भरायची आहे. साडी दान करायची आहे गोमातेला, गंगा मातेला आणि त्यावर आपल्याला जे काही तुम्हाला 33 वस्तू ठेवायच्या त्या वस्तू ठेवून आपल्याला दीप प्रज्वलित करून तो दीप आपल्याला पाण्यात सोडून द्यायचा आहे. आणि ही असे गंगेला वाण दिल्याने आपला दीप पाण्यात सोडून दिल्याने आपलं म्हणजे सौभाग्य अखंड तेवत राहतं. जसं तुमचा पाण्याचा प्रभाव वाढत जातं, तसं तुमचं अखंड सौभाग्य वाढत राहतं. त्यामुळे तुम्ही गंगेला म्हणजे जे काही राहिलेले दिवस आहेत, त्यामुळे जे राहिलेले दिवसामध्ये तुम्ही गंगेला वाण दिलं नसेल आत्तापर्यंत, तर नक्की आवर्जून हे वाण द्या. कारण गंगेला वाण दिल्याने आपलं म्हणजे अखंड सौभाग्य ते टिकून राहतं. त्यामुळे तुम्ही गंगेला आवर्जून वाण द्यायचं आहे. ज्यांचं जाणं शक्य नाही, त्यांना आता नाईलाज त्यांना पुढच्या 3 वर्षांनी करावं लागणार. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी तरी आवर्जून जायचं आहे. जे काही राहिलेले दिवस आहे त्यामध्ये गंगेला वाण देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि गोमातेला वाण दिलं तर आपण 33 देवांना वाण दिल्यासारखं आहे. 33 कोटी देव आहेत गोमातेमध्ये. त्यामुळं गंगेला दिल्यानंतर आपल्याला गोमातेला सुद्धा वाण द्यायचं आहे. तर गोमातेला खाण्यासारखं असं तुम्ही 33 वाण देऊ शकता. धोंडे,
अनारसे हे आपल्याला गाईला म्हणजे खाऊ घालण्यासाठी जी काही तिला खाता येईल वस्तू अशी तुम्ही 33 वस्तू तिला द्यायच्या आहेत. आणि 33 कोटी देवांची रोज पूजा केल्यासारखं आपल्याला म्हणजे जे काही आपण गोमातेचं वाण देतो ते आपल्याला 33 टक्केने आपल्याला फळ पण मिळत असतं आणि 33 कोटी देवांची पूजा केल्याचंही आपल्याला म्हणजे फळ प्राप्त होत असतं. तर अशा ह्या काही ज्या राहिलेल्या सेवा आहेत, ज्या काही आता राहिलेले दिवस आहेत, ते आपल्याला आवर्जून ह्या सेवा करायच्या आहेत. ह्या सेवा केल्याने आपल्या घरामध्ये प्रसन्नता वातावरण तयार होते. जी काही आपली प्रगती थांबली आहे, ती प्रगती आपली उंचावर जाते आणि जे काही नकारात्मक वातावरण ते सुद्धा निघून जाते. तर अशा हे छोट्या-छोट्या सेवा नामस्मरणाच्या, स्तोत्र पठणाच्या ह्या आवर्जून आपल्या घरात केल्याच पाहिजे. कारण याने आपल्या लहान मुलांना, जे काही मुलं आहेत त्यांना पण चांगले संस्कार होतात. घरात पण आपल्या म्हणजे सगळं प्रसन्न वातावरण तयार होते. तर तुम्ही स्तोत्र पठण सुद्धा तुम्ही सगळं सामूहिक मिळून आपल्या घरामध्ये करू शकता. जर तिथं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या मंदिरात वगैरे सुद्धा तिथेही केलं तरी चालतं. पण स्तोत्र पठण हे विष्णू सहस्त्रनाम हे आपल्या घरात केलंच गेलं पाहिजे. याने आपल्या घरामध्ये एक सुरक्षा कवच तयार होतं. तर विष्णू म्हणजे आपल्याला विष्णू पठण तर हे महत्त्वाचंच आहे या महिन्यामध्ये. तर विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र हे पठण आपल्या जर घरात केलं तर आपली सुद्धा जी काही प्रगती थांबली आहे ती आपली प्रगती उंचावर जाते. जे नकारात्मक वातावरण ते निघून जाते. तर अवश्य तुम्ही ह्या राहिलेल्या दिवसात आवर्जून सेवा करा आणि तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्हाला याचं म्हणजे अनुभूती सुद्धा यायला लागेल, की जे काही आपले कामं होत नव्हते, ते सुद्धा आता आपली कामं व्हायला लागलेत. त्यामुळे ही सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे. हे जे काही दिवस राहिलेले आहेत, तर हेच आपले दिवस आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. तर तुम्ही ह्या सेवा नक्की करून बघा. नक्कीच तुम्हाला यश येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.